आणि खासदारांच्या फुटी पाठोपाठ आता आमदारांवरती सुद्धा प्रवेशासाठी प्रचंड दबाव असल्याचं आमदार राहुल पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर चंद्रकांत खैरेंनी सुद्धा यापूर्वी आपल्याला ऑफर आल्याचा दावा केलाय। आता निश्चितच तुम्ही पाहिलं असेल की विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर सुद्धा किंवा यापूर्वीच्या ज्या 2019च्या निवडणुकीच्या नंतर जशा प्रकारची फूट पाडण्यात आली, ती फूट पाडली नाही, तर ती एका प्रकारच्या दबावाच्या माध्यमातून फूट पाडण्यात आली। मग ते पैशाचं आमिष असेल, ईडीचं आमिष असेल, सीबीआयचा आमिष म्हणजे सीबीआयचा दबाव असेल, अशा प्रकारच्या काही प्रमाणात दबाव टाकून, काही प्रमाणात पैशाचे आमिष दाखवून त्यांना फोडण्याचं काम सातत्यानं चालू आहे। या ठिकाणी सर्व जे काही आम्ही पदाधिकारी आहोत, आम्ही कुठे गेले, मला काही ऑफर नाही आली का हो? मला खूप मोठी ऑफर आली होती, 2-3 ऑफर आल्या मला, पण मी नाकारला, कारण मी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक आहे। 6 गेलेत ना, नाव दिले, आता तर परत काही 2 जाणार नाही कोणी। आता हे 3 आमचे खासदार ते एकनिष्ठ खासदार आहे, ते कोणी जात नाही, कोणी जात नाही, नगरसेवक कोणी जात नाही, नगरसेवक मुंबईचे नगरसेवक ना 65 नगरसेवक कोणी जात नाही। ते आलेत निवडून, म्हणजे उद्धव साहेबांच्या बलबतावर निवडून आले आणि ते कोणी जात नाही। आम्ही स्वतः त्या ठिकाणी उद्धव साहेबांना जबरदस्तपणे सपोर्ट करू आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली परत एकदा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मजबूतीने दाखवून देऊ की ही शिवसेना खरी आहे। सध्या राज्यात आणि केंद्रात पार पडलेल्या ऑपरेशन टायगर सोबत भाजपचा कोणताही संबंध